तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे बेस्ट म्युझियम बघायला. तर तुम्ही बघू शकता आज आपण बेस्ट म्युझियम बघायला आलो आहे अनिकागरच्या इथे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व माहिती भेटेल. म्युझियमचा टाईम, डेट, वार काही असेल म्हणजे प्लेस वगैरे सर्व काही माहिती भेटेल. तर चला आपण जाऊया पुढे बघूया. तर इथून एंट्री करताना डायरेक्ट हा गेट लागतो आणि गेट लागून झाल्यावर इथे पहिली आपल्याला जी बेस्ट आहे ती बघायला भेटते. ती रिलीज झालेली 9 मे 1874 रोजी आणि ती ॲक्च्युली घोड्याने धावत होती. नंतरला ते पुढे पुढे अपग्रेड होत झाले, ते पूर्ण बघू शकतात. इथे खूप काही असे क्रिएचर मॉडेल्स पण आहेत तुम्हाला अवेलेबल आहे. आणि हा इथे बेस्ट. आणि आज आपल्यासोबत गुड्डू भाई आहे. भाईचा इंस्टाग्राम आय डी मी टाकेनच. चला आज जाऊया. तर इथे तुम्ही बघू शकता ही पहिली ट्रॅम्प आहे जी घोड्याने चालायची आणि नंतर त्याच्यात खूप सुविधा होत गेल्या. नंतरला मोटर चालणारी पण आली. अजून इथे पण काही बर्ड्सचे असे पोस्टर्स आहेत. ही सेमी आर्ट, ही ट्रेलर ॲक्च्युली जो बसला म्हणजे हे करायचं बघू शकता. आणि ही नॉन ए सी वाली लक्झरी बस होती, ही नॉर्मल आधीच्या ह्याच्यातली. इथे पण काही बसचे आहेत, सीएनजीच्या पण बसेस अवेलेबल केलेल्या आहे ह्या लोकांनी. आणि ह्या साईडला आता ह्या नवीन आधुनिक बस बघायला भेटतात तुम्हाला, ज्या आपण दररोज डेली लाईफमध्ये बघत असतो. ही तर तुम्ही बघितलीच असेल आता नवीन वाली. तर इथे तुम्हाला हे असे बस स्टॉप्स बघायला भेटतील, क्यूट क्यूट. खूप सुंदर आहेत हे बस स्टॉप्स. पहिले असे होते ॲक्च्युली, नंतर त्यांच्यात अजून प्रगती होत गेली. नंतरला आपण अशी सुद्धा बस स्टॉप बघितले असतील. लाईट पण आहे. आता नॉर्मली असे बस स्टॉप्स बघायला भेटतील तुम्हाला. आता बस स्टॉपवर सुद्धा एटीएम पण आलेत. सर्टिफिकेट आहे. शेअर सर्टिफिकेट. हा, ओरिजिनल सेल सर्टिफिकेट आहे. तुम्हाला त्यावेळेसचा अमाऊंट होतं 3,90,00,000. आणि इथे 1940 मधलं हा, लाईट बिल ते सुद्धा लाईट बिल आहे. लाईट बिल सुद्धा तुम्हाला बघायला भेटतं. त्यानंतर 2023 रोजी काढलेला सेम फोटो. सेम फोटो. ओल्ड मैदान. हा बघू शकता तुम्ही, ओव्हल मैदानाचा सेम फोटो आहे, दोन वेगवेगळ्या ह्याच्यात. हा काढलेला. हा 1883चा आहे आणि हा 22 जुलै 2023चा आहे. आणि सोशल मीडियावर म्हणजे असे खूप असे व्हायरल झालेले बेस्टचे फोटो आहेत, खूप चांगले चांगले. तर हे इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या देशातल्या बसचे तिकीट्स आहेत. इथे युनायटेड किंगडमचे आहेत, इथे स्वित्झर्लंडचे आहेत, अजून इथे फ्रान्सच्या पण आपल्याला बघायला भेटतात. आणि वरून इथे USA च्या पण तिकीट्स आहेत खूप साऱ्या. इस्रायल पण आहेत, तुर्कीच्या पण अवेलेबल आहेत. बेस्ट जर्मनी सुद्धा आहे आणि सिंगापूर, इटली. हा ब्रिटिश काळातला ट्रॅफिक सिग्नल. जीटीए, जनसन ट्रॉपिकल सिस्टम, 1905 ते 1947 पर्यंत मुंबई शहरामध्ये असे ट्रॅफिक सिग्नल होते. हे अशीच लावायची जमीन आहे की म्हणजे कसं असतं? जमिनीवर असे बेट ठेवलेला असं त्याचे वासायचे. नंतर 1947 नंतर हे असे सिग्नल आले नॉर्मल. आता जे तुम्ही नॉर्मल असे मुंबई शहरामध्ये असे सिग्नल होते, त्याला डोम सिग्नल पण बोललं जायचं. डोम सिग्नल पण बोललं जायचं आणि तो लाईट चालू बंद होत असल्यामुळे त्याला झिगझॅग सिग्नल सुद्धा बोललं जायचं. झिगझॅग. ब्रिटिश काळातला तो ट्रॅफिक सिग्नल आहे. आतापर्यंतचे हे ट्रॅमचे सुद्धा तिकीट आहे, त्याच्यावर पूर्ण ट्रॅमचा मॅप असायचा त्या काळातला. पहिल्याच्या तिकीट हो. हा हे बघा तुम्ही बघू शकता इथे पूर्ण ट्रॅमचा मॅप दिलाय. हा, काय? इथे म्हणजे जेव्हापासून आपली बस सेवा चालू झाली तेव्हापासूनचे पूर्ण तिकीट्स आपल्याला इथे बघायला भेटतात.
ह्या इथे तुम्हाला ज्या सीट्स दिसतात ह्या खरोखर ट्रॅमच्या सीट आहेत. ह्या ज्या नॉर्मल क्लासवाले असतात त्यांची सीट्स आहे आणि ही जे फर्स्ट क्लासमध्ये बसायचे म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये असायचे त्यांचे सीट्स आहेत. ॲक्च्युली ट्रॅम्पला आपण यू टर्न नाही घेऊ शकत त्याच्यामुळे ही सीट्स अशी सुद्धा व्हायची. म्हणजे पहिल्या रूटला अशी असायची देन परत रिटर्न फिरल्यावर अशी व्हायची ती. अशा खूप साऱ्या सीट्स अजून पण इथे अवेलेबल आहेत. तर आता तुम्ही माझ्या पाठी बघताय ते डबल डेकर बसचं पहिलं इंजिन होतं ॲक्च्युली. तर ह्याच्यावर तुम्ही जाऊन बसून सुद्धा शकता. ते सेल्फी पॉईंट सुद्धा लिहिला. चला जाऊन बसूया. आणि ह्याचं गेअरिंग सिस्टम ॲक्च्युली इथे होतं. पहिला हातात नसायचं गेअरिंगचं, पहिला ह्यावाल्या हातात असायचं. इथून सर्व गिअर वगैरे चेंज करायचे. गाडी चालू करताना आधी हा वाला जो लेवर आहे तो फिरवायला लागायचा, कारण की गाडी इंजिन स्टार्ट करण्यासाठी फक्त. आधी अशी स्टार्ट व्हायची गाडी. पहिली पहिली जी आली होती ती अशी होती. त्यानंतर मग इकडे हे इथे पूर्ण ह्याचं हे दिलंय, तुम्ही वाचून घेऊ शकता कोणता कलर कोणत्या ह्याला दर्शवतो ते. म्हणजे ऑरेंज चेसी फ्रेम आहे, सर्व इथे दिलं आहे. जवळजवळ 70 देशाच्या नोटा आहेत. पूर्ण मिळून तिकडे 84 देशाची नाणी. हे आम्हाला बसमध्ये मिळालेलं हे कलेक्शन. बसमध्ये लोक पाकिट वगैरे विसरून जातात ना, ते मधून मिळालेलं हे एवढं सुंदर कलेक्शन झालं. 70 देशाच्या नोटा आणि जवळजवळ 84 देशाची नाणी. म्हणजे ह्याच्यातली एकही नोट म्हणजे कुठून काय आणली नाही किंवा काय नाही, सर्व म्हणजे बसमध्ये सापडलेलंच आहे. सापडलेले त्याच्यातून लॉस प्रॉपर्टी. तरी तुम्ही बघितलं असाल आधीच्या ह्याच्यात हे अजून सुद्धा इथे अवेलेबल आहे. पहिल्याच्या ह्याच्यात कंडक्टर आणि बस ड्रायव्हर हे असे हे करायचे, चेंज करायचे. असं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली पूर्ण मुंबई आहे. इथे विहार लेक आहे, इथे पवई लेक सुद्धा आहे. हा बघा जुहू बीच, वर्सोवा सुद्धा आहे, मालाडचा क्रीक. ह्याच्यावर पूर्ण असा मॅप केलं. माहीम क्रीक, माहीम बे, बँड्रावरली सीलिंग पण आहे. आणि आता नवीन बनलेला शिवरी नावाशिवचा ब्रिजचा पण हे आहे. तर ह्या इथे तिकीट्स परत अवेलेबल आहेत. हे आता बघितलं असतील आपण, विविध प्रकारचे असे तिकीट्स आहेत. हे बॅच आहेत सर्व अधिकाऱ्यांचे. हा मग ते फाडायचे आणि नंतर ह्या पिनाने हे करायचे, टिक करायचे. ते मॅगझिन सुद्धा आहेत. तर या बेस संग्रहालयाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, इथे महाराजांची राजमुद्रा सुद्धा आहे आणि गोंद सुद्धा आहे महाराजांच्या काळातले. तुम्हाला नीट दिसत नसेल तर मी परत फोटो टाकेन. आणि ह्या साईडला इथे कॅमेरे सुद्धा आहेत पहिल्याच्या ह्याच्यातले. इथे तुम्हाला पूर्ण देशांचे कॉइन्स बघायला भेटतात. ऑस्ट्रेलिया आहे, ब्राझील आहे, भूटान आहे, बोस्टन आहे, कॅनडा आहे, युरोप पण आहे, चायना पण आहे, डेन्मार्कचे आहेत, इजिप्तचे आहेत, ईस्टर्न कॅरेबियन. खूप सारे असे देशाचे कॉइन्स इथे अजून पण. इथे तुम्हाला मुव्हिंग टॉयज सुद्धा बघायला भेटतील. ही आपल्या मुंबईमधली बॉम्बे मधली पहिली ट्रॅम्प होती जी घोड्यांनी खेचली जायची आणि त्यानंतरला मग मोटरवाली काढलेली अशी. ही काका पहिलीवाली होती ना?
ही जी तुम्हाला बेल दिसते ना, ही ॲक्च्युली खरोखर बाजीराव पेशव्यांच्या काळातली आहे, 1729 सालीची. तर बघू वसईचा किल्ला जिंकलेला तेव्हाची, त्यात 3 घंटा मिळालेला, त्यातली ही 1 घंटा आहे. इथे तुम्हाला टॉयज बघायला भेटतील. हे ॲक्च्युली फिमेल बस लेडी जे होते त्यांचे आहेत. हे बस वाहकाचे आहेत. आणि हे जे TC असतात, तिकीट निरीक्षण, त्यांचे युनिफॉर्म्स आहेत. मुंबई शहरामध्ये ट्रॅम चालू झाल्या 9 मे 1874 ला. सुरुवातीला घोड्याच्या ट्रॅम चालू झाल्या. त्याच्यामध्ये 2 प्रकार असायचे, 2 घोड्याची पण असायची आणि 1 घोड्याची पण असायची. आणि ज्या 2 घोड्याचे ट्रॅम असायचे ते जवळजवळ 40 पॅसेंजरला वळायचे 2 घोडे, आणि 1 घोड्याचे होते ते जवळजवळ 25 पॅसेंजरला वळायचे. आणि नंतर मुंबईमध्ये लाईट आली 1905ला. त्यानंतर मग इलेक्ट्रिकच्या ट्रॅम आल्या 1907ला. 1907 ते 1920 पर्यंत सिंगल डेकर ट्रॅम. त्यानंतर 1920 ते 1964 पर्यंत डबल डेकर ट्रॅम होते, इलेक्ट्रिकच्या ट्रॅम. जवळजवळ मुंबई शहरामध्ये 90 वर्ष ट्रॅम चालल्या. आणि त्यानंतर असे ट्रॅम टर्मिनल असायचे, स्टॉप लाकडाचे बनवलेले ट्रॅम असे स्टॉप असायचे. ट्रॅम ट्रॅकवर चालायच्या, दोन्ही साईडने ट्रॅम चालत असायच्या. ट्रॅम युटर्न घेत नसत, दोन्ही साईडने ते चालवल्या जायच्या. पहिली BSTची बस आली 1926 साली. पहिली बस 1924 बस पासून सुरुवात केली होती. पहिली धावली बस अफगाण चर्च पासून तर क्राफ्ट मार्केट पर्यंत. आणि पहिली ट्रॅम घोड्याची धावली ती याच्यापासून घोड्याची ट्रॅम धावली ससून डॉक कुलाबापासून तर पायधोनी पर्यंत. असे ते हे होतं. जवळजवळ 90 वर्ष ट्रॅमचा प्रवास मुंबईकरांनी पाहिला. देशाची पहिली आणि BSTची ही पहिली इलेक्ट्रिक बस आहे, जी 1965 साली आली होती. स्कोडा कंपनीच्या गाड्या होत्या, 12 गाड्या. ऑगस्ट क्रांती मैदान पासून तर माझगाव सर्कल पर्यंत हा रूट होता. 4 ते 1 रूट होता. आणि हा बस असल्यामुळे हिला ट्रॅक नव्हते, पण ओव्हरहेड होत्या, वायर होत्या ट्रॅम सारख्या. 1962 ते 1971 पर्यंत मुंबई शहरामध्ये अशा ट्रॅम धावत होत्या. म्हणजे आताच्या ट्रेनला जशा वरती वायरी असतात तशा पहिल्या बसला होत्या. आणि आकर्षणाचा भाग आहे, जे लहान मुलं वगैरे असतात त्यांना मुव्हिंग मॉडेल मध्ये इंटरेस्ट आहे. जे काही नवीन यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी आम्ही विविध सेल्फी पॉइंट्स बनवलेले आहेत. परत जे थोडेसे सिनियर सिटीजन वगैरे असतात तर त्यांना जुन्या आठवणी त्याच्यामधून जागे होतात. ते बसची बेल असते, बऱ्याच जणांची इच्छा असते की मला बसमध्ये बसमध्ये बेल वाजवायची असते, पण कंडक्टरच्या धाकामुळे ते वाजू शकले नाही. तर ते इथं येऊन त्यांची इच्छा पूर्ण करू शकतात. हॉर्न सुद्धा एक बसचं ओळख सुद्धा आम्ही इथं लोकांना वाजवण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामुळं एकंदर सर्व लोक आमच्या बेस म्युझियम मध्ये आल्यानंतर मनोरंजन हे 100% होतं. हे त्याच्यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. आणि ते चारीच्या चारी लाकडाची पाती आहेत. परत आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य की जी बाहेरची बॉडी तुम्हाला दिसते ती सुद्धा पूर्णतः हा लाकडाची आहे. परत आणखीन एक त्याचं खास वैशिष्ट्य, तो ह्या ठिकाणी 1993 पासून लावलेला आहे. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत तो विदाऊट मेंटेनन्स तो चालू आहे. बघा मी आता तुम्हाला चालू करून दाखवत आहे. 150 वर्ष जुना अमेरिकन कंपनीचा हा वेगळ्या धाटणीचा पंखा आहे. हा सुद्धा आमच्या बेस्ट म्युझियमचा एक आकर्षणाचा भाग आहे. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेला म्हणजे बेस्टची जी शहरात अंतर्गत जी वाहतूक सेवा बेस्ट उपक्रम जे पुरवतो मुंबईच्या नागरिकांना, ही सेवा 9 मे 1874 रोजी घोड्याने ओढणाऱ्या ट्रामद्वारे सुरू झाली होती. हा एक ऐतिहासिक पर्व आहे. येणाऱ्या 9 मे 2024ला या घटनेला 150 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष हे म्हणायला पाहिजे. तर यानिमित्त विशेष प्रदर्शन बेस्ट संग्रहालयात आयोजित केलेलं आहे. 9, 10, 11, 3 मे असं हे प्रदर्शन आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत प्रदर्शन हे सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. तर बेस्ट संग्रहालय आणि इथे सर्वांनी
त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू. तर आता तुम्ही बघू शकता, आत्ताच आम्ही म्हणजे संग्रहालयाच्या बाहेर आलोय आणि थोडं पुढे येऊन मी आता एक्सप्रो काढतो. सध्या तरी मी माईक लावलाय कारण की पाठून खूप अशा गाड्या जात आहेत. आवाज क्लिअर येईल नाही येईल माहिती नाही. जर तुम्हाला या संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर ह्या ऍक्च्युली लोकेटेड आहे अनेकागर डेपोच्या इथे. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला सायन म्हणजे GTB नगर स्टेशन किंवा कुर्ला या 2 स्टेशनवरून तुम्हाला यायला भेटेल. अवेलेबल आहे. आणि अजून संग्रहालय खूप सुंदर आहे आणि सर्व एज ग्रुपसाठी आहे. आणि ते येताना यतीन काकाने जशी इन्फॉर्मेशन दिली की संग्रहालयाला ह्या 9 तारखेला 9 मेला म्हणजे 150 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे आपल्या बेस्टला पूर्ण बेस्टला. तर येणाऱ्या आता 9 तारखेला 9 ते 13 9 ते 11ला 3 दिवस असणार आहे. भव्य प्रदर्शन आहे. तर प्लीज सर्वांनी व्हिजिट करा. आणि प्रदर्शन हे 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे आणि प्रदर्शन हा फ्री असणार आहे पूर्ण सर्व ह्याच्यासाठी. तर सर्वांनी नक्की भेट द्या ह्या संग्रहालयाला. आणि आता व्हिडिओ इथेच एंड करतो मी कारण की गरम पण खूप व्हायला लागलाय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नका विसरू. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.